हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भावच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही भीमाशंकरला जातोय. त्यासाठी आज बुट कॅम्पवर झाला आमचा बुट कॅम्प आहे एक छोटासा. इथूनच आपल्या ब्लॉग बनवायची आयडिया वगैरे इथूनच सुचल्या आणि इथूनच स्टार्ट झाल्या. तर आत्मे सरांची तयारी जाते. हा आमचा शेरू येतो बुट कॅम्पला येतो का? सॉरी, बुट कॅम्पला येतो का? भीमाशंकरला येतोच काय? नाही बोलतो तो. ठीक आहे, तुम्हाला सांगतो आता कसं कुठनं जायचं. मी फर्स्ट टाइम जाणार आहे. बाकीचे जाऊन आलेत तर त्याने मला गाईड करण्यात कुठं काय कसं तुम्हाला दाखवतो सर्व. भेटू पुन्हा दाखवतो सर्व काही. काहीच आता आपण इथून निघतोय. कसं तयारी बघा, ही बघा, बुट्ट्या बिट्ट्या फुल घातल्या सर्वांनी. कुणाल तिकडून येतोय. हे बघा सुशील, बघा सुशील, नमस्कार. चला आता इथून निघतो. मग तुम्हाला बाईकवरचा थोडासा व्ह्यू दाखवतो, मग भेटू पुढे. पाहू शकता हा आपला कर्जत मुरबाड रोड आहे. आपण आता कर्जत मुरबाड रोडला आलोय. इथून आपल्याला सरळ कशिल्यापर्यंत जायचं आहे. तर हा इकडे मुरबाड रोड आहे. इकडे मुरबाडला जातो आणि आपल्याला इकडून हा खांडस रोड आहे, तिकडून जायचं आहे. बघा इकडून आला कर्जतवरनं रूट आला. इकडून इकडे स्टेट गेलाय आपला खांडस आणि इकडे आता आपण खांडस रोड आहे त्या रोडला आलोय. त्या रोडने सरळ खांडस गाव आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला. सरळ रूट आहे, चांगला आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही. सरळ आता खांडस रूटपर्यंत जाऊया. मित्रांनो, आपण आता पोचलो इथे भीमाशंकरच्या पायथ्याशी. हा गणपती घाट ना, गणेश घाट बोलतात ना याला. पुन्हा याला काय बोलतात? गणेश घाट. त्या गणेश घाटातून आपण आता वरती चढतोय. रात्रीच्या वेळेला तुम्हाला काही जास्त दाखवणार नाही. सरळ चालतो. आता किती वाजलेत? 7 नाही, किती वाजलेत रे? 7:50 झालेत. तर स्टार्ट केलंय, भाऊ किती वेळ लागतो. मित्रांनो, आमचा आता अर्धा टप्पा झालाय. थोडा नाश्ता करायला बसलोय. एवढ्या लाईटी दिसतील का? सगळी अर्ध्या टप्प्यावर नाश्ता करायला बसले. भूक पण लागली. रात्रीची वेळ ना, आपला लंच टाईम झाला. आता थोडं खाऊ आणि मग आता इथनं परत चढायला 15-20 मिनटं रेस्ट थोडं. पण खूप आता किती झाला, जवळजवळ एक तास झाला चढतोय, कंटिन्यू चढत होतो. ती नाही एवढी दिसणार बघ, बसलेत. आता बघू. मित्रांनो, आमचा आता नाश्ता वगैरे खाऊन झालाय. आता आपण इथून निघू. माझा फर्स्ट ट्रेक आहे, तो पण डायरेक्ट नाईटला ट्रेक करतो भीमाशंकरचा. अजून आता इथनं दिसणार नाही, खूप उंच जायचं आहे अजून. आता स्टार्ट करू. किती 9:30 झालेत जवळजवळ. स्टार्ट करतोय निघायला, तर निघू आपण. व्ह्यू बघा मित्रांनो, नुसत्या लाईटी दिसतात, काही दिसत तर नाही. आता बघा, आता इथून आता आपण बघा आता वरती पोचलो, खूप वरती पोचलेलो मंदिराच्या जवळ. तिथनं आता आपण 2-3 मिनिटात मंदिरामध्ये पोचू. आपण पोचलो आता. हे बघा, तर दर्शन घेण्यासाठी जातोय. 11:45 झाले जवळजवळ. खूप ट्रेक किती झाला हा कुणाल? किती जवळ 3 तास झाले ना? 3 तास झाले. पोचलो आता, आपलं दर्शन घ्यायला जातं. हे बघा, 1 2 3 4 मंडळ आणि चाललंय आता. आता खाली चाललो आपण. मंदिर इथून खाली आहे असं भीमाशंकरचं. अरे बघ, इकडं लाईनसाठी पण आहेत. नंतर भरपूर इकडे गर्दी होईल. तर आम्ही आलो रात्री, बघू दर्शन लवकर भेटतंय का. पण वगैरे फुल अर्धी पब्लिक येते आणि आम्ही आता जातोय दर्शन घेऊ. तेव्हा तुम्हाला दाखवतो दर्शन भेटेल का नाही. पण एक इथूनच दर्शन घ्या तुम्ही. हे बघा, भीमाशंकर, श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. घे ना, घेतला मी त्याला पण. मित्रांनो, लाईन लागले. पाहू शकता हा मंदिरातला आतला भाग. ते समोर गाभारा आहे, मध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे.
आपल्याला तिकडे जायचं दर्शनासाठी. आपलं आता प्रॉपर मस्त दर्शन वगैरे झालं आहे, एकदम मस्त. मग दर्शन वगैरे घेऊन आलो आहे, तर इथून आपण बाहेर जाऊया. मस्त वाटलं दर्शन, एकदम प्रॉपर झालं. पाहू शकता आपण गेलो तेव्हा कोण नव्हता, आता बघा किती गर्दी वाढली, खूप गर्दी वाढली. आता लाईन कुठून कुठे आले. हा आपला छोटासा कॅम्प फायर केलेला आम्ही नाईटला बाहेर बसण्यासाठी. मित्रांनो थोडा आराम झाला आमचा, आता आम्ही निघू इकडून. थोडे जरा झोपलेत, शेकोटी वगैरे पेटवलेली. आता किती झालेत, 4:30 वाजलेत. थोड्या वेळाने खाली उतरायला चालू करू. खूप अंधार पण आहे म्हणून थांबलो, जरा आराम केला. दर्शन काहीतरी 12 आमचं किती नाही 1-1:30 वाजेपर्यंत दर्शन पूर्ण झालं. तर बसलेलो, आता निघू थोड्या वेळाने. भारी वाटतं, पण फर्स्ट टाईम आलो, एक्सपिरियन्स खूप मस्त होता. ते पण इकडून आलो. मी डायरेक्टली गाड्या पण घेऊन येऊ शकता डायरेक्ट पुण्यावरून, पण जर ट्रेकिंगची आवड असेल तर आपलं हे बरं आहे, गणेश घाटातून एकदम बेस्ट. फुल हार्ड ट्रेक आहे, 3 तास कंपल्सरी, 3 तास आहेच. चला भेटू आता खाली उतरल्यावर. आपण रात्री चढलो त्यामुळे आपल्याला व्ह्यू दिसले नव्हते. पाहू शकता व्ह्यू, हे बघा असं पूर्ण चढायला आहे. असा रस्ता आहे पूर्ण उतरायला म्हणजे चढायला आणि उतरायला. त्यामुळे ज्याला ट्रेकला यायचं असेल ना, एक तर दोघं नाही, पूर्ण ग्रुप असेल तर 4. हा गणेश घाटातून असं पायावर सगळं लागलं खूप रिस्क आहे. पूर्ण हे बघा, पूर्ण असा रस्ता आहे, पूर्ण वरपर्यंत मध्ये मध्ये सर पूर्ण असा असं वरती जायचं. हा बघा मित्रांनो, असं चढायचं आहे पूर्ण. इकडून आपल्या नाईटला दाखवता नव्हतं आलं, पण आहे इकडे वरती जायचं असं. हे बघा, 1 मिनटं, ही जी झाडं दिसत आहेत ना, तिकडून अशी वाट आहे, अशी 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 इकडे. ही हार्ड ट्रेक आहे, एक त्या दोघांचं काम नाही, पूर्ण ग्रुप पाहिजे सोबत. बाकी मज्जा आली गाईज, खूप मजा आली मित्रांनो. इथला जो राष्ट्रीय प्राणी शिकरू, तो का आम्हाला अजूनपर्यंत दिसला ना. वरती आहे का? वरती आहे बोलतो. तो आम्हाला काय दिसला नाही. तो असेल कुठेतरी, एखादा असेल, शोधायला यायला लागले ह्या जंगलामध्ये. मित्रांनो हे व्ह्यू बघा, आपण इकडूनच गेलेलो रात्री. आत्ता कसलं मस्त वाटतं एकदम जंगलातून, एकदम भारी. हे बघा मित्रांनो, आपण इकडे गेलेलो वरती, तो टोकावरती. केवढा मोठा डोंगर, एवढा मोठा. आपण नाईटला ट्रेक केला होता, खूप मज्जा आलेली. तो बघ, शिडी दिसते ती बघ, तो झाड दिसतो, तो व्हाईट दिसते होती. मित्रांनो शिडी घाट आहे, इकडून पण रोड आहे, पण हा सध्या रिस्की आहे खूप वाटतंय. इकडून असा फुल हार्ड आहे. मित्रांनो हा गणेश मंदिर आहे, आणि या गणेश मंदिरामुळेच याला गणेश घाट असे संबोधले जाते. आणि हा डोंगर आहे असा पूर्ण. मित्रांनो आपण आता उतरले खाली, आता इथनं थेट घरात जायचं. मजा आली. कुणाला कसा वाटला ट्रॅक? थांब 1 मिनिट. ट्रेक कसा वाटला? नंबर, मजा आली. थोडी पण झाली, पण बरं वाटला. माझा तर फर्स्ट टाइम होता. हे बघा, जरा कसा वाटला? भारी वाटला. माझा पहिलाच ट्रेक होता, म्हणजे भीमाशंकरचा पहिला ट्रेक होता. शंकर बोले बाबा करू रिटर्न घरी. मजा आली. आता बाकी सर्वांनी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी बाय एंड.